CITच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने 1, 2 आणि 3 जून रोजी राज्यातील संघटित आणि असंघटित उद्योगधंद्यातील कामगारांचं आंदोलन आयोजित केले। आज पहिला दिवस होता। योजना कर्मचारी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। CSTचा जो परिसर आहे, आझाद मैदानचा जो परिसर आहे, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर, शालेय पोषण आहार कामगार, 108 ॲम्ब्युलन्सवाले असे मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी आलेले असताना सरकारला 14 दिवस आधी आम्ही नोटीस दिलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे, संबंधित मंत्र्यांना दिलेली आहे आणि इथल्या पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही कळवलेलं आहे की 1, 2, 3 या 3 दिवशी आमचं आंदोलन आहे। आणि यावेळेला जो आमचं आंदोलन आहे तो इशारा आंदोलन आहे आणि आक्रमक आंदोलन आहे। त्या दृष्टीनं आमची शिष्टमंडळ भेटण्यासाठीची सोय करा आणि राज्याच्या मंत्रिमंडळाला सांगा 1 दिवस आमच्यासाठी म्हणजे हे 3 दिवस राखून ठेवा आणि या राज्यामधल्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या कामगारांचे प्रश्न आहेत त्या संबंधी हस्तक्षेप सरकारने करावा, त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी अशी आमची मागणी आहे। आज जे आंदोलक आलेले होते ते प्रचंड उत्साही होते आणि इशारा देण्याच्या मानसिकतेमध्ये होते। आज जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आम्ही कसल्याही प्रकारची भूमिका वेगळी स्वीकारण्याची काही मानसिकता आमची नव्हती, कारण सरकार काय करतं एकदा आम्हाला बघायचं आहे। हे 3 दिवस संपल्यानंतर CIT त्याच्याबद्दल ठोस भूमिका आहे। आजच्या मागण्यामध्ये मुख्यतः जे त्याचं मूळ आहे, जो गाभा आहे, तो आहे की ज्या 4 श्रमसंहिता देशामध्ये आणि राज्यामध्ये अंमलात आणण्याचं सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 21 नोव्हेंबर 2025ला केंद्र सरकारने 4 श्रमसंहिता अंमलात आल्याचं घोषित केलं आणि त्याचे नियम बनवून त्याची अंमलबजावणी करावी असं ज्यावेळेला डिक्लेअर केलं त्याच्या आधीपासून महाराष्ट्र सरकारकडे याची नियमावली तयार होती, फक्त नोटिफिकेशन काढायचे। याच्या आधीचं जे सरकार आहे तेही ते करत होतं। खऱ्या अर्थानं कोणाला म्हणजे पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही। महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा याच धोरणाकडे, याच भूमिकेकडे ते जात होतं आणि त्यावेळेला ज्यावेळेला कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलं, चर्चा केली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी याला अंमलात आणणार नाही आणि मी थांबू। पण त्याच्यानंतर जे सत्तांतर झालं आणि हे जे आलेलं सरकार आहे भाजप आणि त्या सगळ्या त्यांच्या युतीचं, हे वाट पाहत होतं की कधी एकदा आम्ही याची अंमलबजावणी। 30 एप्रिलला महाराष्ट्र सरकारने 4 श्रमसंहिता अंमलात आणण्यासंबंधीची नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे। 45 दिवसामध्ये त्यांनी हरकती मागवलेल्या आहेत। या हरकती 45 दिवसामध्ये ज्या काही येतील त्याच्यावर काय सुनावणी होणार आहे कामगार संघटनांना माहिती। आम्ही गेली 7-8 वर्ष, किमान 4-5 वर्ष तरी आक्रमक संघर्ष करतोय की आम्हाला 4 श्रमसंहिता मान्य नाहीये, त्याची अंमलबजावणी करू नका। तरी सुद्धा कायद्याचा बडगा दाखवणं, कायद्याचं रूपांतर करण्यासाठी जे काही प्रोसिजर आहे ती फॉलो करणं, यासाठी 45 दिवसाची मुदत दिलेली आहे। हे 3 दिवसाचं आंदोलन हा इशारा आहे की आम्हाला तुमचे 45 दिवसही मान्य नाहीत आणि 4 श्रमसंहिताही मान्य नाही। सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे। उद्या परवा आणखीन 2 दिवस अशाच पद्धतीनं असंघटित क्षेत्रातील कामगार मुंबईमध्ये दाखल होतील। त्यांच्याही वतीनं त्यांच्या रास्त मागण्या आम्ही सरकारच्या समोर या ठिकाणी त्याचा आक्रोश हे व्यक्त करू। हा ठिय्या आंदोलन आम्ही करतोय आणि याच्यात सगळ्या या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही त्यांना मागणी करतोय, जर सरकार ऐकत नसेल तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल। महाराष्ट्रामध्ये काही कायदे असे केलेले आहेत की ते कदाचित वेगवेगळ्या कारणामुळं आंदोलकांना जेलमध्ये टाकण्याचा सुद्धा ते प्रयत्न करू शकतील। जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी अंमलात आलेलं आहे आणि आम्हाला जेलमध्ये सुद्धा घालण्याची ते धमकी देतील। CIT ही क्रांतिकारी संघटना आहे। 56 वर्ष त्याचे पूर्ण झालेले आहेत। नुकतंच आम्ही वर्धापन दिन साजरा केलेला आहे। सर्व सभासदांची संमती घेतलेली आहे की आत्ता थांबायचं नाही। कामगाराच्या हिताचं आणि जनतेचं हिताचं जे काही धोरण असतील ते सरकारला अंमलात आणण्यासाठी भाग पाडायचं, त्यासंबंधी जनतेमध्ये जागृती करायची। आज आम्ही आमच्या सर्व स्कीम वर्कर्सना सांगितलेलं आहे की तुम्ही तळागाळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत जाऊन काम करता।
सरकारची जी कामगार विरोधी जनविरोधी भूमिका आहे, जी धोरणं आहेत, ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन उघडी पाडली पाहिजेत आणि दररोज किमान 5-25 लोकांना हे सांगितलं पाहिजे की सरकार कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या भांडवलदारी मित्रांचं हिताचं रक्षण करत आहे आणि श्रमिक कष्टकरी कामगार आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे हे सांगण्यासाठीचं हे आंदोलन आहे. आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे उद्या जे संबंधित मंत्री आहेत अर्थात मुख्यमंत्र्याची आम्ही वेळ मागितलेली, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे नगर विकास मंत्री आहेत त्यांच्याशी संबंधित प्रश्न आहेत त्यांची भेट मागितलेली आहे, आरोग्यमंत्र्यांची भेट मागितलेली आहे, कामगार मंत्र्यांची भेट मागितलेली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जे संबंधित शालेय शिक्षण मंत्र्याची भेट मागितलेली आहे. त्यांनी भेट देण्याचं अजून आश्वासन दिलेलं नाही. उद्या कामगार मंत्र्याची भेट त्यांनी 2 वाजता दिलेली आहे, पण फक्त कामगार मंत्र्यांना भेटून सगळे प्रश्न सुटणार नाही आहेत. उर्वरित मंत्र्यांचे सुद्धा भेट त्यांनी दिले पाहिजेत आणि हे देत असताना जर मुख्यमंत्री सोबत असतील तर त्याच्यामध्ये नेमका ठोस असा काहीतरी मार्ग निघू शकतो. जर हा मार्ग काढला नाही तर राज्यभरामध्ये आणि अर्थात CITV राष्ट्रीय संघटना असल्यामुळे देशभरामध्ये 4 श्रमसंहिता विरोध करतानाच असंघटित उद्योगातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, मुळात त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, ही मागणी घेऊन हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मी सरकारला इशारा देतोय की ताबडतोबीने यासंबंधी अजून 2 दिवस आहेत, त्यांनी ताबडतोबीने हस्तक्षेप केला पाहिजे आणि उर्वरित सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मी आव्हान करतोय उद्या आणि परवा ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने कामगार मुंबईमध्ये पोहोचतील आणि ते सरकारला इशारा देतील. धन्यवाद.